नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. इथे सर्वप्रथम आपण जो मी परवा व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी अगदी छान असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमची सर्वांची आभारी आहे. तुम्ही दिलेल्या या प्रतिसादामुळेच मला नवनवीन व्हिडिओज घेऊन येण्यासाठी प्रेरणा भेटते. त्यामुळे तुम्ही सर्व असेच आपले व्हिडिओ पाहत राहा, कारण आपण वेगवेगळ्या विषयावरती इथे व्हिडिओ बनवत असतो. किचन रिलेटेड किंवा मग किचन ऑर्गनायझेशन किंवा मग या पद्धतीचे टिप्सचे वगैरे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या कारणांनी आपण काही वस्तू खरेदी केलेल्या असतात, तर त्याचे जे काही डबे कंटेनर वगैरे असतात तर त्याचा उपयोग झाल्यानंतर आपण ते फेकून देतो. तर तसं न करता त्याचा वापर आपण इतर गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी करू शकतो. त्यामुळे आपल्याला इथे हे ऑर्गनायझर घेण्यासाठी वेगळे पैसे खर्च करण्याची गरज लागत नाही. यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठीच उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर सुरुवात करूया. इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची जी बॉटल आहे, तर मी ऑनलाईन हँडवॉश आहे तर ते घेतलं होतं, तर त्यासोबत ही बॉटल आली होती. अशा प्रकारच्या 2 बॉटल माझ्याकडे आहेत. त्यातील एक जी बॉटल आहे तर ती मी हँडवॉश भरून ठेवण्यासाठीच ठेवलेली आहे आणि ही दुसरी बॉटल आहे याला असा छान पंप आहे. शिवाय इथे ही जी बॉटल आहे ते माझी छोटी मुलगी आहे, तर तिचा जो शॅम्पू आहे तर त्याच्यासाठीची ही बॉटल होती आणि माझ्या बेसिनवरती जास्त जागा होत नाही, त्यामुळे अशी छोटी बॉटल जी आहे तर ती तिथे अगदी फिट होते, व्यवस्थित बसते. ही जी मोठी बॉटल आहे तर ती तिथे बेसिनवरती राहत नाही. त्यामुळे ही जी छोटी बॉटल आहे तर त्याचा वापर त्याच्यातील शॅम्पू संपल्यानंतर फेकून न देता, कारण त्याला छान असा पंप होता, त्यामुळे या पद्धतीने हँडवॉश जे आपण वापरतो तर त्यासाठी त्या बॉटलला पंप असण्याची गरज असते. तर यालासुद्धा असा छान पंप वगैरे होता, त्यामुळे फेकून न देता याचा वापर मी त्यामध्ये जे हँडवॉश आहे तर ते भरून ठेवण्यासाठी करत आहे. तर इथे या पद्धतीचे जे मोठे पाऊच असतात तर ते आपण डीमार्टमधून वगैरे किंवा सुपर मार्केट तुमच्या ठिकाणी जे काही उपलब्ध असेल तर तिथून आपण आणत असतो आणि हा पाऊच असा तर आपण वापरू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला पैसे खर्च करून वेगळा ऑर्गनायझर घ्यावा लागतो, म्हणजे वेगळी बॉटल वगैरे असं काही घ्यावं लागतं. तर आपल्याला प्रत्येक वेळी पैसे खर्च करावे लागतात. तर त्यापेक्षा आपल्याकडे जर अशा काही बॉटल असतील तर हे जे शॅम्पूची बॉटल आहे, छोटी बॉटल, तर त्याच्यावरती जे स्टिकर आहे ते जरी काढून टाकलं असतं तरीसुद्धा चाललं असतं, पण मी उगाचच कशाला काढायचं, कारण घरीच वापरणार आहे म्हणून मी ते स्टिकर वगैरे काढलं नाही. जर स्टिकर काढलं तर अगदी छान सफेद अशी बॉटल ती दिसते. तर त्यामुळे सुद्धा आपले पैसे इथे वाचू शकतात. आणि इथे अगदी कमी क्वांटिटीमध्ये आणि कमी जागेमध्ये ही बॉटल या बेसिनवरती बसते. म्हणजे कमी क्वांटिटी अशासाठी की जर जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा आपण त्यामध्ये काढलं तर माझी जी छोटी मुलगी आहे ती सतत बाथरूममध्ये जाऊन हात धुते वगैरे आणि त्याचा फेस वगैरे बनवत राहते. त्यामुळे मी असं छोट्या बॉटलमध्ये कमी क्वांटिटीमध्ये काढत असते. आता इथे तुम्ही पाहू शकाल की ही लायझॉलची मोठी बॉटल आहे, मोठा कंटेनर किंवा काय तुम्ही काही बोलू शकाल त्याला. तर तो आणला होता. तर त्यामध्ये आता सध्या लायझॉल ठेवलेलं नाही, कारण लायझॉल संपल्यानंतर ती बॉटल मी फेकून न देता त्यामध्ये जे आपलं डिशवॉश लिक्विड असतं तर ते मी मोठ्या कॅनमध्ये आणलं होतं, जास्त क्वांटिटीमध्ये. ऑनलाईन खरेदी केलं होतं, मला छान अशी डील भेटली होती, छान स्वस्त भेटलं होतं, त्यामुळे मी जास्त प्रमाणात ते आणलं होतं. आणि त्यानंतर मी अशा प्रकारच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं होतं. तर त्यामुळे काय होतं की मोठा कॅन आपल्या जे बाथरूम वगैरे असतं तर खिडकीवरती थोडा स्पेस आपल्याला भेटतो, तर तिथे 5 लिटरचा किंवा 2 लिटरचा मोठा कॅन बसू शकत नाही. पण अशा पद्धतीचे जे असे चपट्या आकाराचे जे लायझॉल वगैरे असे जे कंटेनर किंवा बॉटल म्हणू शकतो आपण याला, तर ते अगदी व्यवस्थित कमी जागेमध्ये कमी स्पेसमध्ये बसतात. त्यामुळे या लायझॉलची जी बॉटल होती तर ती मी फेकून न देता त्यामध्ये ते जे डिशवॉश लिक्विड होतं ते ठेवलं. आणि त्यानंतर इथे पाहू शकाल तुम्ही की ही जी बॉटल हँडवॉशसाठीची जी होती तर ती मी यासाठी, म्हणजे किचनमध्ये आपल्याला जे डिशवॉश लिक्विड हवं असतं तर ते काढून ठेवण्यासाठी त्याचा वापर केला. तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं डायल्यूट करायचं, म्हणजे छान लिक्विड बनून तयार होतं. आणि असं केल्यामुळे हे थोडं म्हणजे पातळ होतं, त्यामुळे आपल्याला वापरणंसुद्धा अगदी इझी होऊन जातं. तर आपण पाहत असाल की व्हिमच्या वगैरे बॉटल असतात तर त्याला अशा पद्धतीचं जे
जे पंप असतो तर तो नसतो, ते डायरेक्ट घ्यावं लागतं. तर त्यापेक्षा अशी जर पंपची बॉटल आपल्याकडे असेल तर आपल्याला ते हाताळणंसुद्धा अगदी सहज सोपं होतं. तर इथे पाहू शकाल तुम्ही, या पद्धतीने आपण जर थोडंसं असं याला प्रेस केलं तर त्याच्यातून हे लिक्विड असं बाहेर येतं आणि त्यामधून आपण लिक्विड घेऊन आपली भांडी जी आहेत तर ती आपण व्यवस्थित साफ करू शकतो. ही जी लायझॉलची बॉटल आहे तर त्याच्यातील लायझॉल संपल्यानंतर त्यामध्ये जेव्हा मी डिशवॉश लिक्विड भरून ठेवलं तर तेव्हा ती बॉटल व्यवस्थित धुवून आणि नितळून घेतली होती. तर इथे पाहू शकाल तुम्ही, या आपण ऑर्गनायझरचा वापर केला म्हणजे आपल्या घरी जे होतं तर त्यामुळे आपले पैसेसुद्धा इथे वाचणार आहेत. त्यानंतर इथे आपण पुढे पाहणार आहोत, आपल्याकडे असे काही कंटेनर आलेले असतात, म्हणजे फूड ऑर्डर जर आपण बाहेरून केलं तर त्यासोबत असे कंटेनर आलेले असतात. मला माझ्या मैत्रिणींनी दिवाळीचा फराळ दिला होता तर तिने या कंटेनरमध्ये घालून दिला होता. तर त्यामुळे तिचे हे जे कंटेनर आहेत तर ते फराळ मला दिल्यामुळे हे माझ्याकडेच राहिलेले आहे. तर ते मी इथे तुम्हाला कसे वापरायचे ते दाखवणार आहे. शिवाय या ज्या लोणच्याच्या बरण्या आहेत तर त्यासुद्धा आपण इतर अन्न वगैरे भरून ठेवण्यासाठी वापरत नाही, अन्न म्हणजे कडधान्य वगैरे, तर त्याचा वापर कसा करायचा ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. तर आपल्याकडे असे हे जे स्क्रब असतात, भांडी घासण्याचे जे स्क्रब वगैरे असतात तर आपण ते कधी कधी स्वस्त भेटतात म्हणून आपण थोडे जास्त प्रमाणात आणतो. तर इथे काही जे स्क्रब आहेत ते लोकल मार्केटमधून घेतलेले आहेत, जे थोडे ब्राऊन कलरचे दिसत आहेत ते. तर आणि हे जे ग्रीन कलरचे आहेत ते आपण डीमार्टमध्ये एक मोठा पाऊच भेटतो तर त्यासोबत आलेले आहेत. आणि 1-2 आहेत तर ते जे काही आपण स्क्रॉच ब्राईट वगैरे घेतो तर त्याच्यासोबत फ्री भेटलेले आहेत. असे करून आपल्याकडे असे बरेचसे स्पॉन्ज जमा होतात आणि आपण इथे तिथे ठेवतो, त्याच्यातील एका दुसरा असा सतत पडत राहतो किंवा इकडे तिकडे जातो आणि आपल्याला जेव्हा आपण चेंज करतो तर तेव्हा आपल्याला सापडत नाही. मग काय होतं की सापडलं नाही की आपण परत खरेदी करतो. तर असं करण्यापेक्षा असे जे काही कंटेनर वगैरे असतात तर त्याच्यामध्ये आपण हे ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. तर इथे आपल्याकडे वेगवेगळ्या साईजचे हे जे स्क्रब आहेत तर ते आहेत, त्यामुळे हे आपल्याला जसे ॲडजस्ट होतील तसे आपण यामध्ये ठेवायचे आहेत. शिवाय इथे या पद्धतीचे जे स्पॉन्ज असतात ते त्याच्या एका साईडला असं ग्रीन कलरचं स्क्रब असतं आणि एका साईडला स्पॉन्ज असतो, तर तसे सुद्धा आपल्याकडे असतात. तर ते सुद्धा जर मोठा कंटेनर असेल तर तुम्ही हे सर्व एकाच ठिकाणी ठेवू शकता. माझ्याकडे मात्र हे असे छोटे छोटे कंटेनर होते तर त्यामुळे मी इथे हे वेगवेगळे ठेवणार आहे. तर असे जे ऑर्गनायझर असतात तर ते जर आपण वापरले तर ते दिसायला सुद्धा छान दिसतं आणि ते पडत सुद्धा नाहीत. तर या पद्धतीचे जे काही शेविंगचे जे ॲटम वगैरे असतात तर ते सुद्धा आपण बाथरूममध्ये किंवा इतर जे काही तुम्ही जिथे स्टोअर करत असाल तर अशा ठिकाणी तुम्ही ठेवत असाल तर आम्ही हे बाथरूममध्ये ठेवतो. बाथरूममध्ये किंवा आपण जिकडे जागा बनवलेली असते नेहमीचे जे ह्या सर्व वस्तू ठेवतो तर त्या ठिकाणी आपण आपल्याला असेच रिकामे ठेवण्यापेक्षा अशा जर कंटेनरमध्ये ठेवलं तर ते वरून दिसतं सुद्धा आणि ते ऑर्गनाईज सुद्धा राहतं. तर हे दोन्ही मी भरून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर हा छोटा कंटेनर आहे. तर दिवाळीच्या वेळी अशा पद्धतीचे जे कॅन्डल असतात तर ते आपल्याकडे भरपूर असतात, तर तेव्हासुद्धा या कंटेनरचा मला वापर करता आला, कारण त्यामध्ये आपण हे अशा पद्धतीचे जे काही डेकोरेशन किंवा जे काही असेल तर ते असं ठेवू शकतो किंवा ह्या ज्या पंत्या किंवा या ज्या कॅन्डल वगैरे आहेत तर ते ठेवू शकतो. तर हे असं केल्यामुळे ते ऑर्गनाईजसुद्धा राहतं आणि आपल्याला ते सापडतं सुद्धा. त्यानंतर इथे आपण पाहू शकाल की या लोणच्याच्या बरणीचा आपण कसा वापर करू शकतो. तर ही जी लोणच्याची बरणी आहे तर त्यामध्ये ह्या डिशवॉशरसाठी लागणाऱ्या ज्या टॅबलेट आहेत तर त्या मी इथे ठेवत आहे, कारण लोणच्याच्या बरणीचा वापर तर आपण इतर पदार्थ ठेवण्यासाठी करत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण या टॅबलेट यामध्ये ठेवल्या तर अगदी छान ऑर्गनाईज राहतात. शिवाय या ज्या टॅबलेट आपण खरेदी करतो तर त्या जो आपला बॉक्स असतो तर त्या बॉक्समध्ये आलेल्या असतात आणि प्रत्येक वेळ घेताना ते जो बॉक्स असतो तो थोडा फाटतो किंवा त्याला ओला हात लागतो आणि तो बॉक्स खराब होतो. तर त्यापेक्षा अशा जर आपल्याकडे बरण्या असतील तर त्याचा वापर करून त्याला आपण व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. आणि जेव्हा आपल्याला याच्यातील एक टॅबलेट हवी आहे तेव्हा झाकण काढायचं, त्याच्यातील एक टॅबलेट आपण डिशवॉशरमध्ये टाकायची आणि त्यानंतर हे झाकण एकदम पॅक करून ठेवायचं. यामुळे आपला हात जरी ओला असेल तरीसुद्धा या टॅबलेटवरती किंवा इकडे तिकडे पडण्याचा काही प्रश्नच येत नाही. यानंतर इथे आपण पाहणार आहोत की ही जी लोणच्याची बरणी आहे रिकामी झालेली त्याचा वापर आपण अजून कुठे करू शकतो. तर हे जे फ्रेशनर बॉल्स आहेत ते आपण टॉयलेट बाथरूमसाठी किंवा बेसिनसाठी आणत असतो, तर ते जर आपण व्यवस्थित ऑर्गनाईज नाही करून ठेवले, एकावरती एक असे ठेवले तर ते सतत पडत राहतात किंवा मग खोलून आपण ते वापरत असतो. तर खोलल्यामुळे काय होतं की त्याच्यातील जो फ्रेग्रन्स असतो तर तो कमी होतो. त्यामुळे या ज्या गोळ्या आहेत म्हणजे जे बॉल्स आहेत तर ते कमी कमी होत जातात.
तर तसं होऊ नये यासाठी बरेच जण प्लॅस्टिकमध्ये वगैरे पण ठेवतात, मी पाहिलं आहे. पण काय होतं की प्लॅस्टिकच्या पिशव्या पण सतत हाताळणं आपल्याला इझी होत नाही. तर याआधी हे जे बॉल्स आहेत फ्रेशनर बॉल्स ते ठेवण्यासाठी मी एका छोट्या बरणीचा वापर करत होते. मात्र आता माझ्याकडे ही लोणच्याची रिकामी झालेली मोठी बरणी मला भेटली. तर त्यामुळे यामध्ये मी हे फ्रेशनर बॉल्स आता ठेवणार आहे. आणि हे जे फ्रेशनर बॉल्स आहेत तर ते आपल्याला डीमार्टमध्ये वगैरे भेटतात, ऑनलाईनसुद्धा भेटतात, पण डीमार्टमध्ये अगदी स्वस्त भेटतात. त्यामुळे आपल्याला ज्या वस्तू जिथून स्वस्त भेटतात तिथून आपण घेऊ शकतो. तर याला असं लॉक असतं आणि वरून ही अशी जाळी असते, आतमध्ये एक छान असं पॅकिंग असतं आणि त्याच्यानंतर ह्या ज्या गोळ्या आहेत त्याला इंडिव्हिज्युअल पॅकिंग असतं, म्हणजे एका लाईनसाठी वेगवेगळं पॅकिंग. तर कमीत कमी आपण एका वेळी एक लाईन तरी फोडत असतो आणि त्याच्यातील जे बॉल्स आहेत ते आपण इतर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत असतो. त्याच्यातील 1-2 जरी बॉल्स राहिले तरी त्याच्यातील जो फ्रेग्रन्स आहे तो हळूहळू कमी होत जातो. तर त्यासाठी सुद्धा आपण अशा जर बरण्या वगैरे वापरल्या तर त्याचा वापर होतो. तर इथे मी हे सर्व असं खोलून घेतलेलं आहे. या पद्धतीची जाळी आणि या पद्धतीचं प्लॅस्टिक त्याच्यावरती होतं. तर हे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. तर इथे माझ्याकडे ही जी लोणच्याची बरणी आहे तर ती थोडी मोठी आहे, त्यामुळे सर्व मी एकाच वेळी असं खोलून घेणार आहे. तर मी जेव्हा किराणा वगैरे भरते तर तेव्हा माझं असं असतं की बाथरूमचं जे आहे तर ते मी एकाच वेळी जास्त प्रमाणात भरते, म्हणजे मग पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला पुढचा महिना असो किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला बाथरूम रिलेटेड जे काही आणायचं असेल तर ते आणायचं नाही. तर इथे पाहू शकाल तुम्ही ही जी लाईन आहे तर त्याला असं इंडिव्हिज्युअल पॅकिंग आहे. एका लाईनमध्ये असे हे 6 फ्रेशनर बॉल्स आहेत, तर ते आपल्याला एका वेळी असे खोलायचे असतात. आपल्याला जर वाटलं की म्हणजे तुमच्याकडे जर याच्यापेक्षा मोठी बरणी असेल किंवा तुमच्याकडे 2 पॅकेट असतील, जेवढी तुम्हाला क्वांटिटी हवी असते तर त्यानुसार, तर तुम्ही हे न खोलता असे सुद्धा या लाईन ज्या आहेत तर त्या यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकता. किंवा मग या ज्या बॉल्स आहेत तर ते खोलूनसुद्धा या बरणीमध्ये ठेवलं आणि त्याला व्यवस्थित झाकण लावलं तरीसुद्धा चालू शकतं. मात्र मी याला असे मध्ये कट करून घेणार आहे. आपण शेवटी आपल्याला जे सोयीस्कर पडेल तर त्यानुसार करायचं आहे. तर इथे मी तुम्हाला हे खोलून दाखवते की या पद्धतीने आपण याला असं कट करून घेतल्यानंतर याच्यातील अशा या ज्या टॅबलेट्स आहेत म्हणजे बॉल्स आहेत तर ते असे आपण खोलू शकतो. आणि या पद्धतीने सुद्धा जे आहे ते प्लॅस्टिक याला पॅक करून असं सुद्धा यामध्ये आपण ठेवू शकतो. पण ही बरणी हे सर्व असंच लांब ठेवण्यासाठी थोडीशी कमी पडत आहे, त्यामुळे मी नंतर याच्यातील असे छोटे छोटे पीसेस म्हणजे 2-2 गोळ्या एकत्र होतील असं ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसारच मी ठेवलेलं आहे. तर तुमच्याकडे जर याच्यापेक्षा जर मोठी बरणी असेल तर तुम्ही ते असं सुद्धा ठेवू शकता. या पद्धतीने पण आपण ठेवू शकतो. आणि हे जे फ्रेशनर बॉल्स आहेत तर ते आपल्याला आत्ता वापरायचे असेल तर आपण वापरू शकतो टॉयलेटमध्ये, वॉशरूममध्ये, बेसिनमध्ये, शू रॅकमध्ये किंवा इतर ठिकाणी. आणि जर तुम्हाला हे आत्ता सर्व वापरायचे नसतील तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पद्धतीने मी जसं 2-2चं असं कट करून घेतलेलं आहे तर तसंसुद्धा प्लॅस्टिकसह आपण असं कट करून यामध्ये ठेवू शकतो. तर मी या पद्धतीनेच असं 2-2चे असे जे बॉल आहेत ते एकत्र करून असे कट करून घेणार आहे, कारण मी बाथरूममध्ये आणि बेसिनमध्ये हे मी वापरणार आहे, त्यामुळे एका वेळी मला 2 लागतात. तर त्यामुळे मी असे 2-2 पीस असे हे कट करून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार 2-3 असे तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक सुद्धा यामध्ये प्लॅस्टिकसह असंच टाकू शकता. तर या पद्धतीने आपल्याकडे जेवढा मोठा कंटेनर असेल म्हणजे बरणी वगैरे जे काही आहे तर ते असेल तर त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लांब जे मगाशी मी तुम्हाला ठेवून दाखवलं होतं तर तसंसुद्धा ठेवू शकता. मात्र जेव्हा आपण हे पॅक करणार तेव्हा या बरणीचं टोपण अगदी छान व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, यामुळे याच्यातील फ्रेग्रन्स हा कायम राहतो, बिलकुलसुद्धा कमी होत नाही. आणि जेव्हा फ्रेग्रन्स कमी होतो तेव्हा या जे बॉल आहेत हे म्हणजे या ज्या गोळ्या आहेत तर त्याचा आकारसुद्धा कमी होत जातो. त्यामुळे इथे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकाल की असंच आपण जर ठेवलं तर ते सतत पडत राहतं आणि ते ऑर्गनाईजसुद्धा दिसत नाही. त्यापेक्षा जर आपण असं बरणीमध्ये व्यवस्थित ठेवलं तर ते ट्रान्सपरंट बरणी असल्यामुळे ते दिसायलासुद्धा अगदी छान दिसतं आणि व्यवस्थित राहतं. शिवाय आपले अशामुळे पैसेसुद्धा वाया जात नाहीत. आणि शिवाय हे जर ठेवण्यासाठी आपण वेगळं ऑर्गनायझर घ्यायचं म्हटलं तर त्यावेळी आपल्याला पैसेसुद्धा लागत असतात. तर हे जे फूड कंटेनर होते तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकाल, याचं जे झाकण आहे, टोपण आहे तर ते वरून ट्रान्सपरंट असल्यामुळे याच्या आतमध्ये जे काही ठेवलं आहे तर ते आपल्याला अगदी व्यवस्थित दिसत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकाल की इथे मी जर बाथरूममध्ये ठेवलं आहे तर इथे हे कंटेनर आणि ही जी बरणी आहे तर ती ही दिसायलासुद्धा अगदी छान दिसत आहे.
त्यानंतर हे जे फ्रेशनर बॉल्स होते तर ती ठेवण्यासाठी इथे जी फ्रेशनरसाठी जी बरणी होती तर ती मी आता वापरत आहे, कारण इथे जर असं ओपन सरफेसवरती ठेवलं तर त्याचे डाग जे आहेत ते तसेच राहतात आणि बेसिनमध्ये म्हणजे आपल्याला जिथे गरज आहे तिथे आपण हे ठेवू शकतो। तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आजचा व्हिडिओ तुम्हाला जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकाल। शिवाय तुम्हाला जर काही अजून टिप्स वगैरे सुचवायचे असतील ऑर्गनायझरबद्दल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता, म्हणजे यावरती सुद्धा मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल आणि त्याचा सर्वांना फायदाच होईल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।